पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सातत्यानं आम्ही या लोकांना कळवून सुद्धा आजपर्यंत कुणी आलेलं नाही। शमशेरपूर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेती आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शमशेरपूर सोसायटीचे चेअरमन सोमनाथ मेंगाळ व ज्येष्ठ समाजसेवक अनंत घाणे यांनी केली आहे। प्रशासनाने येत्या 2 दिवसात तातडीने पंचनामे न केल्यास प्रसंगी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा उभयतांनी दिला आहे। जुलै महिन्यात अकोले तालुक्यातील शमशेरपूर परिसरात 8 ते 10 दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे। शमशेरपूर परिसरात शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। शमशेरपूर परिसरात विशेषतः मोरदरी परिसरात पडलेल्या ढगफुटी सदृश पावसाने मोरदरीतील आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली असून पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती पुराबरोबर वाहून गेली आहे। पावसामुळे या भागातील अनेक विहिरींची पडझड झाली आहे। भात शेती संकटात सापडली आहे। भाजीपाला पिके, भुईमूग पिकांचे प्रचंड नुकसान झाले। तसेच शेतीमध्ये पाणी साठून राहिल्याने शेतकरी कोणतेही पीक घेऊ शकत नाही। या सर्वांमुळे या ठिकाणचा शेतकरी हवालदिल झाला आहे। अशा परिस्थितीत अनेक वेळा प्रशासनाला कल्पना देऊन सुद्धा अद्यापर्यंत महसूल कृषी अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चेअरमन सोमनाथ मेंगाळ यांनी केलाय। या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिके, घरे, विहिरी यांची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी चेअरमन सोमनाथ मेंगाळ व समाजसेवक अनंत घाणे यांनी केली आहे। आज शमशेरपूर येथे मेंगाळवाडी, मोरदरी या भागामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानी ज्या झालेल्या आहेत त्या बघण्यासाठी माननीय वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आम्ही सोमनाथ मेंगाळ आणि माझ्याबरोबर असलेले माझे सर्व सहकारी यांच्याबरोबर आम्ही इथं भेट दिली असता आमचे नेहमीचे सहकारी वार्ताहर शांताराम दराडे यांच्या पथ्याखाली आम्ही इथं प्रत्यक्ष मोरदरीमध्ये भेट देऊन पाहणी केली असता मोरदरीमध्ये 20 ते 25 एकर क्षेत्र बाधित झालं असं मेंगाळ साहेबांचं म्हणणं आहे। तर प्रत्यक्ष पाहणी केली असता हे रोपात सडलेल्या अवस्थेत आहेत आणि सर्व जो पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहाने वरून जे पान धसलेले फुटलेले आहेत ते सर्व मातीखाली गाडले गेलेत आणि आज जवळ 10 ते 12 एकर क्षेत्र हे पूर्ण बाधित झालं आहे। तरी इथं माननीय तहसीलदार साहेब आपण जे मला बोललात फोनवर का तुम्ही प्रत्येक तालुक्याच्या विभागामध्ये आमचे सर्व अलर्ट कर्मचारी ठेवलेत, कुठे ठेवलेत? आज मोरदरीमध्ये 8 दिवसापासून जो प्रवाह वाढला, पाणी अतिवृष्टी झाली, पाण्याचा प्रवाहाने शेती धुवून गेली, रोपं सडून गेले। अजून इथं तुमचा एक तलाठी नाही, सर्कल नाही, कृषी सहाय्यक नाही का तुमचा ग्रामसेवकसुद्धा या मोरदरीमध्ये आलं नाही। म्हणजे आज इथं जर अशी परिस्थिती तयार झालेली आहे की हे शेतकऱ्यांनी करायचं काय? यांचे पहिले पंचनामे तातडीने करावेत आणि तातडीने पंचनामे करून ह्या शेतकऱ्यांना, बाधित शेतकऱ्यांना वंचित न ठेवता त्यांना तात्काळ शासनाची आर्थिक मदत मिळवून द्यावी ही अशी मी शासनाकडं मागणी करतो। थांबतो। जय आदिवासी, जय राघोस। शमशेरपूर मोरदरी या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर घाणे साहेब आणि पत्रकार शांताराम दराडे यांच्या समवेत प्रत्यक्षात जी जमीन धुवून गेली, प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर जो पहिला पाऊस झाला त्या पावसापासून तर आता हा एक कालपर्यंत जो पाऊस होता या पावसामध्ये मोरदरीची पूर्णपणे भात क्षेत्र जे होतं ते पूर्णपणे खरडून गेलेलं आहे आणि भात क्षेत्राच्या व्यतिरिक्त जे काही क्षेत्र होतं, बागायती क्षेत्र जे होतं, कोणी पेपर गाडले होते, कोणी भुईमुग लावला होता, कोणी सोयाबीन पेरली होती, हे सुद्धा पूर्णपणे उतरण्याच्या अवस्थेमध्ये असताना पूर्णपणे ते सडून गेलेलं आहे। आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या वेळेस ही पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सातत्यानं आम्ही या लोकांना कळवून सुद्धा आजपर्यंत कुणी आलेलं नाही। म्हणून आज जर या 2 दिवसामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर ह्या अधिकारी जर नाहीच राहिले
आम्हाला तहसीलदारला मी विनंती करतो की विनंती वजा लवकरात लवकर इकडं अधिकारी पाठवून त्याचा पंचनामा करून लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मोबदला मिळणं हे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून जर 2 दिवसामध्ये हे जर नाही जर केलं तर यांचा वैभव भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्हाला एक आंदोलन उभं करावं लागेल. नुसतं या मोरदरीच्या विभागातच नाही तर इथून वरच्या पट्ट्यामध्ये डॉक्टर साहेब वरून पूर्णपणे फिरून आलेत. एकदरा, पाडुशी व तिरडा 5 पट्ट्या पूर्ण या परिसरामध्ये असं डायरेक्ट घाटघरपर्यंत ही परिस्थिती या विभागामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून लवकरात लवकर याचा पंचनामा करून शेतकऱ्याला मोबदला मिळावा अशी विनंती करतो. धन्यवाद.